तर मित्रांनो, आज बऱ्याच दिवसानंतर म्हणजे मागील 3-4 दिवसात जी कडाक्याची थंडी पडलेली होती, 8-9 डिग्रीवर पुण्याचं तापमान गेलेलं होतं. आज थोडं ऊन बघायला मिळतं आहे. म्हटलं आपण या उन्हाचा आनंद घेऊया. कारण आमच्या PMCचं सांगता येत नाही, कधी उन्हावर पण बॅन लावेल. असं म्हणायचं कारण म्हणजे यांनी शेकोटीवर बॅन लावलेला आहे. म्हणजे जिथे पुणे महाबळेश्वरपेक्षा थंड झालेलं होतं, अशा वेळेत त्यांनी एक निर्णय घेतला की वायू प्रदूषण होतं आहे आणि त्यामुळे ते शेकोटीवर बॅन लावणार आहेत. शेकोटीवर बॅन म्हणजे ठीक आहे, वायू प्रदूषणामुळे तुम्ही शेकोटीवर बॅन लावताय. मग मला एक प्रश्न पडला की मागील ऑक्टोबर महिन्यात जर बघितलं, जर आपण डेटा काढला, तर जवळपास 45,000 वाहनं पुण्यात विकली गेली. पुण्याच्या रस्त्यावर असंख्य वाहने धावत आहेत. ट्रॅफिकची परिस्थिती पुण्याची सगळे जाणून आहेत. आणि अशा वेळेस त्या वाहनांनी प्रदूषण होत नाही, कारण वाहनं विकली जातात, त्यातून सरकारला टॅक्स मिळतो, म्हणून त्यावर बंदी नाही येणार ना, किंवा त्यावर सोल्युशन नाही, ट्रॅफिकवर सोल्युशन नाही निघणार. पण थोडी थंडी वाढली, नागरिकांनी शेकोट्या पेटवल्या, रात्रीच्या वेळेस सिक्युरिटी गार्ड्स वगैरे शेकोटी पेटवून बसतात, त्यांनी पेटवल्या, तर हे लगेच त्यावर बॅन आणतात. त्यामुळे म्हटलं उन्हावर बॅन लागायच्या आधी आपण उन्हाचा आनंद घेऊन घेऊया.